तर दर्ग्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाले। पन्हाळगडावरील सदोबा तलावा शेजारील दर्ग्यावर अतिक्रमण झाले। दर्गा ट्रस्टींच्या मागणीनंतर अतिक्रमण काढण्यासाठी स्थगिती दिली गेली आहे। प्रशासन आणि दर्गा ट्रस्टींमध्ये गौडबंगाल आहे असा आरोप हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केला आहे। याबाबत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी। पाहूया। पन्हाळगडावर असणारा सादोबा तलावाच्या शेजारी असणारा एक दर्गा आणि त्या दर्ग्यावर चाललेलं अतिक्रमण यावर वारंवार हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी वेळोवेळी प्रशासनाला निरसन आणून दिलं आणि आता आक्रमक झाले। त्याचबरोबर हे कोर्टामध्ये केस गेल्यानंतर कोर्टामध्ये जे आज घडलं ते सांगण्यासाठी आपल्याबरोबर आहेत कुंदन पाटील, यांनी याचिका केली होती। काय सांगाल की कोर्टामध्ये काय घडलं? आपण याचिका नव्हती केली, आपण तक्रार केली होती या विषयामध्ये। तर कोर्टामध्ये माननीय न्यायालयाने दोन महत्त्वाच्या टिप्पण्या केल्या की कोणीतरी वैयक्तिक निवेदन केलं आणि त्याच्यावरती प्रशासन कारवाई करणार का, आणि दुसरी गोष्ट माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे सांगितलेलं आहे की 24 तासाच्या नोटीसीवरती कारवाई करता येणार नाही, तर किमान 15 दिवसाची नोटीस ही द्यावी लागणार। तर प्रशासनाला या सगळ्या गोष्टी माहिती असताना सुद्धा प्रशासनानं समाजाची दिशाभूल करून आज ही वेळ आणलेली आहे की आता अवघ्या 10 दिवस राहिलेले आहेत कोणतंही बांधकाम पाडायला, आणि आता अचानक कोर्टाकडून याच्यामध्ये स्टे मिळालेला आहे। असं अतिक्रमण वारंवार होतं, त्या दर्ग्याचाही आता उल्लेख झाला, तर पुढची कारवाई काय असेल? खरं तर आमचा एक आरोप आहे की प्रशासन आणि जे मुस्लिम ट्रस्टी आहेत यांच्यात काहीतरी गोड बंगाल चालू आहे, ती मिलीभगत आहे। प्रशासनाला माहिती आहे की 24 तासाची नोटीस द्यायची नसती, तरी सुद्धा 24 तासाची नोटीस दिली आणि कोर्टातनं त्याला स्टे आला, आणि लवकरात लवकर जर हे निघालं नाही तर अखंड महाराष्ट्रातनं हिंदुत्ववादी कार्यकर्ते एकत्र येतील आणि ती जी मशीद आहे अनाधिकृत गडावर बांधलेली आणि त्या तळ्यात बांधलेली, त्याच्या विरुद्ध आम्ही आंदोलन मोठं सुरू करत आहोत। हा चाललेला सादोबा तलाव पन्हाळ्यावरील हा मशिदीचा विषय कुठेपर्यंत जातो पाहणं गरजेचं आहे। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।